तुम्ही दोघं यंग ऑन्टरप्रिनर्स आहात, म्हणजे मराठीमध्ये तरुण उद्योजक. आणि ऑन्टरप्रिनरशिप या शब्दाभोवतीनं असं खूप वलय आहे. आणि तुम्ही एवढ्या तरुण वयात तुम्ही फक्त ऑन्टरप्रिनर्स नाही, तुम्ही फक्त उद्योजक नाही, तर तुम्ही उद्योजक निर्माण करताय. बरोबर आहे ना? हजारो लोकांना तुम्ही त्यांचा जो व्यवसाय आहे तो मोठा करायला मदत करताय. तर हे कसं करता? मराठी असून सुद्धा एवढा मोठा व्यवसाय आणि लोकांना मोठं होण्यासाठी, त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही दोघंही, म्हणजे हाच तुमचा बिझनेस आहे नाही का? हो. तर गौरी मोठी आहे, त्यामुळे मी गौरीला हा पहिला प्रश्न विचारते. आमच्या कंपनीचं ना एक खूप छान ब्रीदवाक्य आहे. इट सेज टुगेदर वी ग्रो. आपण सगळे एकत्र ग्रो होऊया. वेदर इट्स अ स्मॉल एंटरप्रेन्योर, वेदर इट्स अ मीडियम स्केल बिझनेस, वेदर इट्स अ लार्ज स्केल बिझनेस, आपण एकत्र घेऊन चालू सगळ्यांना आणि आपण एकत्र मोठं होऊया. सो हीच शिकवण बेसिकली थर्ड जेन असल्याने मला सुरुवातीपासून मिळालेली आहे. म्हणजे अगदी छोट्यातला छोटा एंटरप्रेन्योर असेल त्यालाही बरोबर घेऊन जाऊ, मोठ्यातला असेल त्यालाही बरोबर घेऊन जाऊ आणि असं करत आपण पुढे ग्रो होऊया. हे माझ्याकरता जास्त एंटरप्रेन्योरशिप डिफाईन करतं. कारण माझ्या जन्मापासून टुगेदर वी गो हे माझ्याशी म्हणजे ब्रीदवाक्य जोडलं गेलेलं आहे. सो दॅट इज वॉट इट इज ऑल अबाउट फॉर मी. सुमुख, मला सांग, आता तिने बोलता बोलता उल्लेख केला की थर्ड जेन म्हणून. म्हणजे ही तुमची तिसरी पिढी आहे आणि त्यातला तू आता यंगेस्ट आहेस, म्हणजे तू गौरीपेक्षाही लहान आहेस. आणि तर कसं तुमचा हा वारसा चालत आला तिसऱ्या पिढीपर्यंत? म्हणजे आय थिंक आपण म्हणतो ना की ते एक वडिलांपासून मिळालेली देणगीच मी त्याला म्हणेन. की आजोबांना पहिले इच्छा झाली आणि जसं तुम्ही म्हणालात की एक मराठी माणूस असून मला उद्योग करायचा आहे, आय वॉन्ट टू डू माय ओन बिझनेस, असं आजोबांनी ठरवलं. आणि त्याच्यानंतर वेन ही स्टार्टेड, मग बाबांनी जॉईन केला बिझनेस. आम्ही दोघांचं अगदी असं म्हटलं तरी आम्हाला तो फ्रीडम होता की यू कॅन चूज. पण आजोबांनी सांगितलेलं तू कुठेही शिक, केवढेही, म्हणजे आता आमच्या दोघांकडे डबल मास्टर्स आहेत, तुम्ही कितीही शिका पण परत बिझनेसलाच यायचं आहे. आणि आय थिंक एक ओनरशिप हा जो प्रकार आहे तो एक लहानपणापासून आमच्यात डेव्हलप झालेला आहे. त्यामुळे पहिल्यापासून माझी पण हीच मानसिक माझं हेच होतं की काही झालं तरी मला बिझनेसच करायचा आहे, तो पुढेच चालवायचा आहे आणि तो ग्रो करायचा आहे. सो एक सबकॉन्शियसली तो थॉट होताच नेहमी. आणि जसं गौरी म्हणाली तसं टुगेदर वी ग्रो हे ब्रीदवाक्य आधीपासून असल्यामुळे, आणि ते आम्ही इन्कल्केट केलं आहे नॉट जस्ट की आमच्यात पण सगळीकडे, की अगदी आमचे जो स्टाफ आहे, सो कंपनीचा इथॉसच आम्ही तसा जपलेला आहे. सो दॅट वॉज द आयडिया की ओनरशिप एक आपल्याला असली पाहिजे आणि त्या ओनरशिप घेऊन त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपण लोकांची मदत करायची आहे. मग आजोबांनी काय बिझनेस, म्हणजे कोणत्या साली सुरू केला, त्यांनी कशी सुरुवात केली? सो आजोबा आधी पॉलिटिक्समध्ये होते. ही लेफ्ट दॅट आणि 1980 ठाण्याचे ते पहिले नगराध्यक्ष, ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष शिवसेनेकडून. ओके. म्हणजे अगदी फाउंडिंग मेंबर म्हणायला सुद्धा हरकत नाही शिवसेनेचं. आणि त्यांनी सोडलं पॉलिटिक्स. 1980मध्ये पहिलं आमचं हे झालं महाराष्ट्र डिरेक्टरी. त्याच्या आधी आमचं ठाणा बिझनेस डिरेक्टरी होती आणि त्यानंतर आम्ही महाराष्ट्र डिरेक्टरी चालू केली. माझ्या वडिलांना बिझनेस डिरेक्टरी. येस. मग त्याच्यामध्ये जसं आपली येलो पेजेस. सो त्यावेळेला माझ्यामध्ये टाटा येलो पेजेस आणि बिझनेस डिरेक्टरी हे दोघंच होते की ज्याच्यामध्ये स्मॉल टू मीडियम स्केल इंडस्ट्रीज. आणि माझ्या आजोबांचा उद्देशच हा होता चालू करण्यामागे की हुज हू, कोणाचं काय आहे ते कळलं पाहिजे आणि व्हेरीफाईड कळलं पाहिजे. सो माझा माणूस प्रत्येक ठिकाणी, किंवा इन्क्लुडिंग माझे वडील असतील, आजोबा असतील, प्रत्येक कंपनीमध्ये डोर टू डोर जाऊन त्यांनी इन्फॉर्मेशन गोळा केलेली आहे, व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन गोळा केलेली आहे. सो असं कधीच होत नाही की कुठचं तरी फेक माणूस आमच्या ह्याच्यावरती लिस्टेड आहे, कारण आता इट्स अ वेबसाईट बिझनेस लार्जली. पण असं कधीच होणार नाही कारण ही व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन आहे. आणि 1981मध्ये आम्ही पहिली महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरी ही आम्ही चालू केली, ज्याच्यात महाराष्ट्रातले सगळे उद्योग स्मॉल टू मीडियम ते सगळे त्याच्यामध्ये यायला लागले. आणि आता त्याचं स्वरूप खरं सांगायचं तर असं आहे की नाव फक्त महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरी आहे, पण भारतभरातले सगळे बिझनेस त्याच्यावरती रजिस्टर्ड आहेत. अरे वा. या महाराष्ट्र डिरेक्टरी जी चालू झाली 1981मध्ये, महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरी, आणि त्याचं ट्रान्झिशन आता वेबसाईटमध्ये झालं आहे. म्हणजे आम्ही 2012पर्यंत हार्ड कॉपी डिरेक्टरीज काढायचो, ते बंद केलं कारण आता लोक पुस्तक प्रमाणात वापरणं कमी झालं. पण आम्ही महाराष्ट्र डिरेक्टरीची वेबसाईट 97मध्ये पहिल्यांदा चालू केली. म्हणजे तेव्हा फक्त भारतामध्ये 3-4 वेबसाईट्स असतील. टाइम्स ऑफ इंडिया होती, केमिकल डेली होती आणि महाराष्ट्र डिरेक्टरी होती.
येस. सो आम्ही आमची वेबसाईट चालू केली आणि 12 साली आम्ही प्रिंट कॉपी काढणं बंद केलं. पण हा सगळे जेवढे रजिस्टर्ड होते इन डिरेक्टरी फॉर्मॅट ते सगळे आता वेबसाईट फॉर्मॅटमध्ये आहेत. सो तुम्ही आजही जाऊन महाराष्ट्रडिरेक्टरी.com वरविजिट करू शकता आणि त्याच्यावर सगळी माहिती आहे. प्रत्येक उद्योजकाचा तुम्हाला नेम, ईमेल ॲड्रेस, फोन नंबर ह्या सगळ्या गोष्टी मिळतील तिकडे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला